काय आणलं होतं बाजारात? सीताफळ आणलं. काय बाजार केला? आज रोजच्यापेक्षा थोडंसं 100-200 रुपये वाढलेले आहेत बाजार. कारण थोडेसे बुद्धिवाली वगैरे चालू झाले ते यायला. त्यांचं म्हणणं आहे की जरा थोडं सीताफळाची सुधारणा झाली पाहिजे. पण मालात जरा ह्या वर्षी कमी माल असल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आर्थिक फटका बसणार आहे शेतकऱ्यांना. काय कारण काय आहे माल कमी झाला? कारण काय, पावसाचं कमी सरस पडण्याचं हे हवामानाचा अभाव, त्याच्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. आज पुरंदर तालुक्यामध्ये फळमाशीने खूप मोठा हैदोस माजवलेला आहे. पेरू असेल, चिक्कू असेल, सीताफळ, आंबा, जांभूळ, काकडी, दोडका, कारले, एकही पीक त्या फळमाशीने सोडलं नाही की त्या पिकाला फळमाशीचा त्रास झाला नाही, अशी पिकं राहिलीच नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत होतं. आणि विशेष म्हणजे आपलं जे सीताफळ आहे, सीताफळीला फळमाशीने जरी डंक मारला तर त्याच्या कवर कडक असल्यामुळं ते कळून येत नाही शेतकऱ्यांना. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आळीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामुळं जे आपल्या तालुक्यातले जे प्रक्रिया व्यावसायिक आहेत ते सगळे व्यावसायिक बांधव एकत्र आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला की हे फळमाशीचे जे लूर आहेत ते लूर आपण शेतकऱ्यांना एकदम माफक दरामध्ये विकू आणि शेतकऱ्यांना ते अवेलेबल सहज मिळतील असं आपण काहीतरी करू. आणि अशा माध्यमातून एक फळ प्रक्रिया संघाची निर्मिती झाली. आणि त्या संघाचे अध्यक्ष आमचे नाना पाटील इथं आहेत. नाना पाटलांच्या सगळ्यांच्या निर्णयातून असं ठरलं की आपण हे लूर मागू. आम्ही कंपनीतून ते लूर मागवले आणि एकदम कमीत कमी किमतीमध्ये ते शेतकऱ्यांना आम्ही ते देतोय. शेतकऱ्यांना सुद्धा माझं एक आव्हान असेल की हे लूर आम्ही जे लोकांना कमीत कमी किमतीत देतोय ते आपल्या बागेत नेऊन लावावेत. त्याच्यामुळे फळमाशी त्याच्याकडे अट्रॅक्ट होती आणि त्याच्यामध्ये ती अडकून त्याची मृत पावते. एक माशी साधारणपणे 200 ते 300 अंडी एका वेळेस घालत असते. तिचा माशीचा कार्यकाल हा म्हणजे वर्षातून तिची 7 वेळा तिची प्रजनन होत असतं, वाढ होत असते. तर तिचं कुठंतरी रोखण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये त्या फळमाशीला रोखण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एकरी साधारणपणे 4 ते 8 सापळे आपण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी लावावेत आणि हे सर्व ठिकाणी लावावेत. अगदी घरात, परिसरात सगळीकडे लावावे. कारण ही फळमाशी फक्त बागेतच नव्हे तर बाजारात सुद्धा आहे, घरात आहे, घराच्या बाजूला आहे, पडीक क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा आणि फळमाशी नियंत्रण मुक्त, फळमाशी मुक्त तालुका करू आपण. हे अभियान आपण राबवू. ते आत्ताच ह्याच्यामध्ये लावलेल्या बाटलीमध्ये लावलेल्या माश्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये एवढ्या माश्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अच्छा, हो खाणी बाजार हो. हां, तर आजपर्यंत सीताफळाचं सीझन चालू झालेले 10 ते 15 दिवस झाले. परंतु प्रक्रिया धारकांनी ह्याच्याकडे थोडीशी पाठ फिरवली. कारण तर थोडंसं फळमाशीचा प्रादुर्भाव त्याच्यात होतो म्हणून हे सगळे उत्पादक थांबले होते. परंतु सर्वांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना ह्या फळमाशी ट्रॅप पुरवायला आजपासून सुरुवात केली आम्ही. आणि आजपासून खरेदीला सुरुवात केली. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या प्रक्रिया प्रोसेसिंगवाल्यांनी जेव्हापासून म्हणजे आजपासून माल खरेदीला सुरुवात केली, कालच्याला हेच कॅरेट आमचे 50-100 रुपयाला विकलं जात होतं. तेच कॅरेट आज 300 ते 400 रुपयाला विकलं जातं आहे. 250, 300, 400 ह्या रुपयाला विकलं जातं आहे. म्हणजे तब्बल चौपट बाजार आजपासून सीताफळाचे वाढले. आणि मोठा माल जो काल 1000 रुपयाला, 800 रुपयाला विकला जात होता तो आज 1500-2000 आज विकला गेला आहे. म्हणजे नक्कीच हे जे माझे जे काही मित्र सहकारी आहेत, आमचे 25-30 प्लॅन्ट आहेत तालुक्यामध्ये फळ प्रक्रियेचे, त्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या फळबागांना नक्कीच त्याचा फायदा होतोय. आणि शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये अधिकचे जाण्यास त्यांचा नक्कीच मोलाचा वाटा करतो. काय आणलं होतं बाजारात? कामते शिवरीगावचा शेतकरी आहे. माझी सीताफळाची बाग आहे. यावर्षी काय झालं, वातावरण बदलामुळे बागांना मालच लागला नाही आणि त्यामुळं कृषी अधिकाऱ्यांनी किंवा सरकारने याची दखल घेऊन याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. संचालक कृषी म्हणून राज्याचं काम पाहतो. तर आपल्या तालुक्यामध्ये सीताफळाचा एरिया मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि आपल्या तालुक्यातीलच काही उद्योजक आता तयार झालेले आहेत की जे तुमच्याकडून छोटी सीताफळं ज्याला चांगला रेट मिळत नाही ते विकत घेतात. ते इथं व्यापारी म्हणून तुम्हाला जरी दिसत असले तरी ते एक प्रक्रियादार पण आहेत.
कारण तुमच्याकडून छोटी सीताफळं विकत घेतात, ज्याद्वारे तुम्हाला त्याचा पण एक वेगळा रेट मिळतो आणि मोठ्या सीताफळाचा चांगला रेट मिळतो आणि मग तो ते सीताफळापासून पल्प बनवतात. परंतु आज रोजी याच्यामध्ये समस्या काय आहे? तर समस्या अशी आहे की ज्यावेळेस हा पल्प केला जातो तो स्टोरेजला ठेवला जातो आणि जो जेव्हा मार्केटला जातो तर त्याच्यामध्ये आळी येते. आता ही आळी काय येते? आमचे माऊली मेहमान इथं आलेले आहेत. तर आळी काय येते? तर तुमचं बागेमध्ये जेव्हा सीताफळ असतं त्या सीताफळावर ती फळमाशी माशी असते. ती माशी त्या सीताफळाच्या बेचक्यामध्ये तिची अंडी घालते आणि ती अंडी आत घालते. त्यामुळे तुम्हाला लक्ष देत नाही, विकताना तर तुम्ही म्हणता काय चांगलं आहे आणि ज्या वेळेस ते फळ पिकतं तोपर्यंत त्याच्यात ती बारकी आळी तयार झालेली असते आणि तो पल्प केल्यानंतर जरी यांनी फ्रीजमध्ये ठेवला पार -32 डिग्रीला तरी सुद्धा ज्या वेळेस ती पिशवीमध्ये पॅक होतो पल्प आणि ती आळी वर येते नेमकी आणि मग ती आळी वर आल्यानंतर ह्यांचा पल्पला सुद्धा गिऱ्हाईक राहत नाही. बरं, ह्यांना 4 पैसे मिळाले नाही तर हे तुम्हाला देणार नाही. आणि आता तुम्ही पाहताय की FDAच्या माध्यमातून ज्या कार्यवाही सुरू आहेत त्याच्यामध्ये जर असं काय आढळलं तर लगेच त्यांच्यावर कार्यवाही होणार. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मालाला चांगला दर मिळाला पाहिजे तर आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की ही काय होते कसं होतंय. तर ती जी माशी आहे ती माशी तुमच्या शेतामध्ये येऊ नये म्हणून केलेला हा ट्रॅप आहे. जसं आपण उंदीरासाठी सापळा करतो ना, उंदीर पकडायला सापळा करतो की नाही, तसाच हा त्या फळमाशीला सापळा आहे. आता ह्याच्यामधलं गणित काय आहे की ह्याच्यामध्ये गणित असं आहे की जसं आपण पाहतो बघा आपल्या गावाकडे आपल्याला माहिती आहे एखादी गाय माझावर आलेली असेल तर बैलाला सांगावं लागतं का? ते बैल बरोबर शोधत शोधत त्याच गायीकडे जात. तसं हा जो काय याच्यामध्ये असा वास आहे, गंध वास असा याच्यामध्ये सोडलेला आहे केमिकलच्या द्वारे. ही वडी म्हणजे काय आहे? लाकडाची वडी आहे पण त्याच्यावर तो गंध सोडलेला आहे. तर नर जी माशी असते तिला कळतं की अरे इथं आपली माशी आहे, त्याला असं वाटतं आणि तो बरोबर ह्याच्यातून ह्याच्यावर बसायला येतो आणि ह्याला बसलं की तो खाली पडणार कारण ह्याच्यात विष पण आहे त्याच्यासाठी. मग अशा पद्धतीने ते नर जे माशी आहेत सगळ्या ते ह्याच्यात कलेक्ट होतात. आता जर समजा ती नर माशीनी दुसऱ्या मादी माशी बरोबर गेलं नाही तर अंडी घालायचं काय प्रश्न येणार नाही, म्हणजे पुढची उत्पत्ती थांबणार आहे. आता हे ह्याच्यामधलं गणित आहे. आता हे जर आपण समजून नाही घेतलं आणि आपण ह्याला म्हणतात फेरोमोन ट्रॅप. काय म्हणतात? नाव घ्या माझ्या पाठवाट, फेरोमोन ट्रॅप. तर हा जो आहे हा कामगंध आहे, सापळा आहे. हा एका ह्याच्यावर आता हे किती दिवस टिकेल तुमच्या शेतात? तर हे तुमच्या शेतात 60 दिवस चांगलं काम करेल, 2 महिने आरामात काम करेल. हे तुमचा सीताफळाचा सीझन संपून जाईल. एका एकरामध्ये किती लावायचं? तर एका एकरामध्ये 4 ते 5 लावायचं. आता समजा तुम्ही हे प्रयोग म्हणून यांनी आणलेला आहे, या सगळ्या उद्योजकांनी स्वतःचे पैसे खर्च केले, ह्याला फार पैसे लागत नाहीत. आता त्यांना आम्ही परत एकत्रित खरेदी केल्यामुळे त्यांना अजून कमी रेटमध्ये मिळून दिलं. पण तुम्ही हे प्रयोग करून पहा. आता ह्याच्यात काळजी काय घ्यायची? तर काळजी अशी घ्यायची की या वडीवर पाणी पडलं नाही पाहिजे. कोण सांगेल मला का नाही पडलं पाहिजे? तर तेच सांगतायत मग शेतकऱ्यांनी सांगा. आता ते दोन्ही शेतकरी पण आहे व्यापारी. तर ह्याच्यावर जर तुम्ही पाणी पडलं तर ह्याच्यामध्ये जे केमिकल टाकलेले ज्याद्वारे तो दुसरी नर माशी इथे येते तर तो पाण्यातून ड्रॉप होईल खाली, तो नष्ट होईल. मग तो नष्ट झाला तर माशी येणार नाही, चिकटपणा निघून जाईल. मग आता ह्याच्यासाठी म्हणून आपण हा होल पाडताना बघा आता ही थोडं होल खाली पडलं पाहिजे. इथं हे थोडं चुकी झाले, इथून खाली झालं पाहिजे. आणि ही जी वडी आहे ना ती अशी एक्सपोज नाही झाली पाहिजे, एवढी एक काळजी घ्या. आणि तुम्ही शेतामध्ये आता ह्याला असं त्याला दोरी लावून जर कुठेही झाडावर लावलं तर तुम्ही ऑब्झर्वेशन पण करा. केवळ सीताफळाची फळं तोडायला जाऊ नका. तर तुम्हाला दिसेल 2-3 दिवसात की खाली माश्या मरून पडलेल्या आहेत. म्हणजे जर ह्याची अशी उपयुक्तता होत असेल तर तुम्ही असं जर सीझनच्या अगोदर बरोबर लावलं तर तुमच्या ह्याच्यामध्ये माश्या यायला लागल्या. बघा बघा माशी आली. आता बघा आता तुमच्या पुढे डेमॉन्स्ट्रेशन आहे. हो का इथं माशी आहे बघा. त्याच्यामध्ये 2 लिटरची बाटली लावली. हे बघा ही माशी लगेच कशी बाज घेत आली तर ही अशी आत जाणार आहे. तर ह्याचा अत्यंत महत्वाचा फायदा आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही काय करता? तुम्हाला भारीतलं भारी औषध दे, पैसे खिशातले घालवता, त्याचा 100% उपयोग होईलच असं नाही.
त्याचा उपयोग होणारच नाही असं नाही, त्याचा पण उपयोग होईल, पण ते औषध मारून त्याचा खर्च वाढण्यापेक्षा ही कमीत कमी खर्चामध्ये काही माशी आत गेली बघा आता तुमच्या डोळ्यापुढे, ती त्याला त्या वडीवर एकदा बसली, तिला पॉयझन लागलं की ती खाली मरून पडणार आहे. तर हा सिंपल साधा उपाय आहे, आपण ऐका, आपल्या शेतात लावा. सुदैवाने यांनी हा आपल्याला मोफत आणून दिलेला आहे, याचा अनुभव घ्या आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा. भविष्यात आपण इथं दुकानात सुद्धा हे अवेलेबल करून देऊ कोणत्या ना कोणत्या, कारण हे बनवणारी लोक याला फार खर्च येणार नाही. 30-40 रुपयात बॉटलसह सुद्धा मिळू शकतं आणि एका एकरामध्ये लगेच मारून पडले. बघा तुमच्या पुढे डेमॉन्स्ट्रेशन आता ते बघा हे हातावर इथे जायला लागेल. त्याचं साधं गणित आहे. साधं गणित काय आहे की एक नर दुसऱ्या मादीकडे अट्रॅक्ट होतो आणि हा जो नर आणि जगामध्ये जन्म कसा होतो, नर आणि मादी एकत्र आल्यावर जन्म होतो. तर हे नर मारायचं काम आहे. ते नर मेलं तर तुमची अंडी तयार होणार नाही, अंडी तयार झाली नाही तर तुमच्या सीताफळामध्ये होणार. तर डाळिंब सगळ्या फळासाठी डाळिंब असू, सीताफळ असू, पेरू असू, ज्याच्यावर फळमाशी आहे त्याला हे उपयोगाचं आहे. एकरी किती बसवलं पाहिजे? 4 ते 5 लाख. 4 ते 5 मग एखाद्या शेतकऱ्याकडे जर 5 एकर क्षेत्र असेल ना तर त्यांनी 25 ट्रॅक लावून द्यायचे. त्यांनी सीताफळाची बाग आहे म्हणून फक्त सीताफळातच लावायचे नाही. जर तुम्हाला एकदा अनुभव आला तर मी त्या कंपनीवाल्याला सांगून इथं एखाद्या दुकानात ते सगळं अवेलेबल करून द्यायची व्यवस्था करतो. दुकानात अवेलेबल केलं ते दुकान माहीत झालेलं पाहिजे. करतो ना आम्ही, करतो. आता तुम्ही आला तर हे सगळ्या उद्योजकांनी तुमच्यासाठी मोफत आणले. सगळीकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, सगळ्यांना अख्ख्या तालुक्यात सांगितलेलं लावले. आहे, माहिती केलंय काय, आणि ते तेवढं फक्त शेतकऱ्यांनी ती मोहीम राबवली पाहिजे. म्हणजे ते शेतात नेऊन लावलं पाहिजे. फळाला बाजार चांगला मिळेल काय. आणि माझी विनंती, कृपया ज्ञान घ्या. ज्ञान घेऊन आपण हे करायचं, अक्कल हुशारीने काम करायला शिकायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराज ज्या एरियात वावरलेले आहे, गनिमी काव्याने त्यांनी जसा शत्रूचा नायनाट केला तसा फळमाशी हा आपला शत्रू आहे. आपल्या गनिमी काव्याने तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये त्याचा नायनाट करू शकता. तर धन्यवाद. हे आता आपल्याला देण्यात येणार आहे. आपण एक